हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध. आता हे शक्य आहे आणि आताच केले पाहिजे. या 2026च्या जागतिक घोषवाक्यासह जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती येथे 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहिमेचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मलेरियाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप हेडाऊ, स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलमास खान, मनपा साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे आणि जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉक्टर जुनेद खान उपस्थित होते. जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना 2025 आणि 2026च्या संकल्पनांचा अर्थ सविस्तरपणे समजावून सांगितला. डॉक्टर रुपेश खडसे यांनी मलेरिया हरेल, देश जिंकेल या विषयावर प्रेरणादायी कविता सादर केली. डॉक्टर प्रवीण पारिसे यांनी गृहभेटी दरम्यान प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तर डॉक्टर विशाल काळे यांनी या दिनाचे महत्त्व विशद केले. आरोग्य सेवक बबन खंडारे यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दीपंकर बर्डे यांनी नमूद केले की प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविका हेच आरोग्य विभागाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाज निरोगी राहण्यास मदत होत आहे. या कार्यक्रमाला शशिकांत जयस्वाल, हैदर अली यासह आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दातीर यांनी केले. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.